MCAच्या निवडणुकीकडे सगळ्यांचं नेहमी लक्ष लागून असतं आणि मी सुरुवातीलाच खरं तर MCAचे प्रेसिडेंट अजिंक्यजींचे अभिनंदन करीन आणि गेल्या अनेक वर्षांपासून या क्षेत्रामध्ये अनुभव असणाऱ्या सर्व मान्यवर लोकांचं त्याला मार्गदर्शन मिळालेलं आहे निवडणुकीच्या कालावधीमध्ये. पुढच्या कालावधीमध्ये त्याची संपूर्ण आज मला वाटते व्हाईस प्रेसिडेंट आणि ॲपेक्स काउन्सिल असेल, इतर सगळ्यांचे असतील, यांच्यासाठीचं मतदान आहे आणि मला खात्री आहे की या संपूर्ण टीमच्या माध्यमातून MCAच्या माध्यमातून पुढच्या कालावधीमध्ये या क्रिकेट क्षेत्रामध्ये आणि महाराष्ट्र आणि मुंबईमध्ये विशेषतः खूप चांगल्या पद्धतीनं काम होईल. गेल्या 1-1.5 वर्षाच्या कालावधीमध्ये सुद्धा किंवा त्याच्या आधी सुद्धा काळेजी ज्या वेळेला होते त्यावेळेला सुद्धा अतिशय चांगले निर्णय MCAच्या माध्यमातून घेण्यात आले आणि पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा राज्य शासनाच्या म्हणजे मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील, शिंदे साहेब असतील, दादा असतील आणि विशेषतः आदरणीय पवार साहेब असतील यांच्या मार्गदर्शनाखाली आशिषजी शेलार आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली एक चांगल्या पद्धतीचं काम MCAचं होईल. नव्याने म्हणजे आज वानखेडे स्टेडियम तर आहेच, पण त्याबरोबर MCAच्या अंतर्गत इतर सुद्धा या क्षेत्रामध्ये त्यांच्याकडे येणाऱ्या जे काही क्षेत्र असेल त्याच्यामध्ये महिला क्रिकेटमध्ये असतील आणि चांगल्यातल्या चांगल्या युवा क्रिकेटर्सना सुद्धा संधी देण्याचं काम MCAच्या माध्यमातून होईल. इन्फ्रास्ट्रक्चर वाईज सुद्धा जास्त पद्धतीनं त्यांनी लक्ष केंद्रित केलेलं आहे. मधल्या कालावधीमध्ये सुद्धा MCAमध्ये अनेक म्हणजे आदरणीय पवार साहेबांचं असेल यांचं नाव तर स्टँडला देण्यात आलंच, पण त्याचबरोबर ज्यांनी MCAमध्ये प्रेसिडेंट म्हणून प्रतिनिधित्व करत असताना दुर्दैवी त्यांचं निधन झालं, त्यांचंही त्या ठिकाणी त्यांनाही डेडिकेटेड एक मला वाटतं बॉक्स किंवा स्टँड त्यांनी मधल्या कालावधीमध्ये केला. आणि क्रिकेटसाठी मग विमेन क्रिकेट असो किंवा जनरल क्रिकेटसाठी एक चांगल्या पद्धतीचं इन्फ्रास्ट्रक्चर आणि सर्व खेळाडूंना चांगल्या पद्धतीचं संधी देण्याचा हा जो त्यांचा मानस आहे हा तर पुढे चांगल्या पद्धतीनं होईलच, पण गेल्या अनेक वर्षांपासून जे MCAच्या माध्यमातले जे प्रश्न काही सोडवायचे अपुरे राहिले होते ते सुद्धा या टीमच्या माध्यमातून म्हणजे प्रेसिडेंट, व्हाईस प्रेसिडेंट आणि त्यांची संपूर्ण जे काही त्यांचे सहकारी आहेत त्यांच्या माध्यमातून केले जाईल अशी आमच्या सगळ्यांची सदिच्छा आहे. एक प्रश्न असा होता, MCAची निवडणूक अनेक अंगाने चर्चेत आली. लोकांचं असं म्हणणं की क्रिकेटप्रेमी, माजी क्रिकेटपटू, तज्ज्ञ यांनी ही निवडणूक लढवली पाहिजे, पण राजकारणाने घुसखोरी केलेला आहे याच्यामध्ये. कितपत वाटतं राजकारणी का रस घेतात याच्यामध्ये? नाही, मला वाटतं साधारणपणे प्रत्येक वेळेला राजकारण्यांनी रस घेतलं म्हणजे ते काही इथं राजकारणासाठीच नसतं. काही चांगल्या पद्धतीचे निर्णय सुद्धा क्रिकेटर्सच्या आणि माजी क्रिकेटर्ससाठी सुद्धा या MCAच्या संपूर्ण आपण जर बघितलं तर या कालावधीमध्ये झालेल्या आहेत. सुरुवातीला पवार साहेबांनी सुद्धा या मध्ये MCAमध्ये त्यांच्या अध्यक्षतेखाली सुद्धा अनेक निर्णय झाले. BCCIचे अध्यक्ष होते त्यावेळेलाही झाले. आत्ताही BCCIचे अध्यक्ष आमचे शहा जे आहेत त्यांच्याही ठिकाणी चांगल्या पद्धतीचे निर्णय होत आहेत आणि साधारणपणे खऱ्या अर्थानं जो प्रतिनिधी तिथं बसतो किंवा जे प्रेसिडेंट किंवा व्हाईस प्रेसिडेंट असतात यांची खेळाडू प्रतीची इच्छाशक्ती काय आहे आणि क्रिकेटच्या संदर्भातलं इन्फ्रास्ट्रक्चर कशा पद्धतीनं त्यांना आणखीन स्ट्रेंथन करायचं आहे, मजबूत करायचं आहे, ह्या संदर्भातली त्यांची जी काही मानसिकता आहे ह्याकडे सगळ्यांनी जास्ती लक्ष केंद्रित करणं गरजेचं असतं. शेवटी खेळाडूंना वाव मिळणं, त्यांच्यासाठी चांगल्यातल्या चांगल्या पद्धतीची संधी उपलब्ध होणं, त्यांना चांगल्या पद्धतीच्या सुविधा मिळणं, मला वाटतं या सगळ्या गोष्टींकडे अधिक प्रमाणात लक्ष देऊन इथं मतदार मतं देण्यासाठी येत असतात. मेंबर्स जे आहेत ते मतं त्यांची त्या ठिकाणी व्यक्त करत असतात किंवा मतांच्या रूपाने देत असतात. शेवटी आणि हे इलेक्शन आहे, ते इलेक्शनमध्ये मतदार म्हणून जे मेंबर्स आहेत ते ज्यांना संधी देतील त्या पद्धतीनं संधी मिळत असते. लाडकी बहीण योजनेसाठी अनेक अडचणी येत आहेत महिलांना, कारण की आपण यामध्ये अपडेट केलं आहे की पतीचं किंवा त्यांच्या वडिलांचं नाव त्यामध्ये KYC केलं जावं, मात्र आता त्यामध्ये अनेक अडचणी येतात. हे साधारणपणे रोज 4 ते 5 लाख महिलांचं KYCची प्रक्रिया ही साईटवर पूर्ण होत आहे. साधारणपणे 1 कोटीपेक्षा जास्ती महिला आज बऱ्यापैकी त्यांचं KYCची प्रक्रिया झालेली आहे. ज्यांच्या पतीचं निधन झालेलं आहे किंवा वडिलांचं निधन झालेलं आहे किंवा डिवोर्स असतील म्हणजे एकल महिला असतील
त्यांच्यासाठी आम्ही वेबसाईटवर एक ऑप्शनच्या संदर्भातलं एक वर्किंग करत आहोत की त्यांच्या पतीचं किंवा वडिलांचं जर निधन झालं असेल तर त्यांचं डेथ सर्टिफिकेट किंवा डिवोर्स झाला असेल तर ते डिवोर्सचे पेपर्स अपलोड करण्याच्या दृष्टिकोनातून हे आम्ही तिथं ऑप्शन्स तयार करत आहोत. त्यासाठी वेबसाईटमध्ये ज्या काही त्या पेजवर ज्या काही बदल करण्याची गरज आहे त्याची प्रक्रिया ही आम्ही सुरू करत आहोत. त्यामुळे साधारणपणे ज्या सर्व पात्र महिला आहेत त्या लाभापासून वंचित राहता कामा नाही या दृष्टिकोनातून आम्ही काम करत आहोत. काय स्थगिती देणार आहे किंवा शेवट नाही अशा 18 नोव्हेंबरपर्यंत साधारणपणे KYCची प्रक्रिया आहे. त्याच्यामध्ये पण जो मधल्या कालावधीमध्ये पाऊस झाला किंवा मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र काही कोकणाच्या परिसरामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये जी अतिवृष्टी झाली या संबंध परिस्थितीमध्ये कायकांचे कागदपत्र त्यांना गमवावे लागले म्हणजे त्या पुराच्या परिस्थितीमध्ये. तर त्या संदर्भातला निर्णय हा आम्ही त्यांना एक्सटेन्शन देणं मुदतवाढ देणं हे आम्ही निश्चितपणाने त्या ठिकाणी करू आणि कुठलाही पात्र लाभार्थी लाभापासून वंचित राहणार नाही याची दक्षता आम्ही नक्कीच. आता तुम्ही मतदान केलं आहे, पवार साहेब देखील मतदान करण्यासाठी मध्ये होते. पवार साहेबांचं काही बोलणं झालं किंवा दक्ष घेतलं? नाही आत्ता त्यांची भेट झाली, त्यांचा आशीर्वाद घेतला आणि त्यांनी सुद्धा जस्ट अशीच विचारपूस केली की झालं का वोटिंग किंवा काय असं. तर साधारण पद्धतीनं नाही माझ्यासोबत राजकीय शेवटचा प्रश्न. पुण्यातील जमीन घोटाळा प्रकरणावरून अंजली देवाणे यांनी अजितदादांचा राजीनामा मागितलेला आहे. सर्व पदाचा राजीनामा द्यावा असा इशारा दिलेला आहे. नाही या संदर्भातली भूमिका ही 24 तासाच्या आत दादांनी स्पष्ट केली आणि भूमिका स्पष्ट केल्यानंतर जो तो आहे त्या आपापल्या पद्धतीनं मतं व्यक्त करणार.